यांच्या हत्येनंतर बीड जिल्हा गेल्या तब्बल 30 दिवसापासून धुमसत आहे आणि हा दुबसणारा बीड जिल्हा यामध्ये संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या, कठोर शिक्षा द्या या अनुषंगाने सर्वच स्तरातून या बाबतीत संताप व्यक्त केला जातोय। ज्या पद्धतीने निगृण हत्या केली, ते निगृण हत्या केल्यानंतर त्या संदर्भामध्ये लोकांमधून जनभावना ही संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या। या प्रकरणातील आत्तापर्यंत 8 आरोपीला अटक करण्यात आली, 1 आरोपी या प्रकरणातील बाकी आहे। खंडणी प्रकरण असेल, त्यानंतर घडलेले हत्येचं प्रकरण असेल आणि सर्वात अगोदर घडलेलं मारहाणीचं प्रकरण, या तीनही प्रकरणाच्या अनुषंगाने ज्या तपासी यंत्रणा आहेत ह्या तपास करत आहेत। यामध्ये CID तपास करते, त्याचबरोबर SIT देखील या ठिकाणी तपास करते आणि या सर्व तपासी यंत्रणा तपास करत असताना जे आरोपी अटक आहेत त्या अटकेत असलेल्या आरोपींच्या संदर्भात न्यायालयाच्या समोर देखील हजर करण्यात आलं। बहुतांश आरोपींना ही पोलीस कोठडी आहे, सर्वच आरोपींना आता सध्या पोलीस कोठडी आहे, CIDची पोलीस कोठडी सुरू आहे। मात्र हे सगळे प्रकरण सुरू असताना अनेक जिल्ह्यामध्ये या प्रकरणाचा संताप व्यक्त करण्याच्या अनुषंगाने जे मोर्चे निघत आहेत, यामध्ये आपण बघितलं परभणीमध्ये मोर्चा निघाला, बीडमधला जो मोर्चा, त्यानंतर परभणीचा मोर्चा, लातूरमध्ये देखील मोर्चा निघाला, पुण्यामध्ये देखील मोर्चा निघाला आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून या आरोपीला कठोर शासन झालं पाहिजे, आरोप अटक केलं पाहिजे अशा पद्धतीची मागणी एकीकडे जोर धरत असताना दुसरी देखील मागणी यामधून समोर येतोय। ती मागणी म्हणजे धनंजय मुंडे यांचा राजीनामा दिला जावा आणि धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा या अनुषंगाने विरोधक असतील, सत्ताधारी पक्षाचे आमदार असतील, या सर्वांकडून मागणी केली जाते की या संतोष देशमुख हत्या प्रकरणाची निपक्षपातीपणे चौकशी करायची असेल आणि देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशा पद्धतीची मागणी देखील केली जात होती। आणि काल धनंजय मुंडे यांनी अजितदादा पवार यांची भेट घेतली, जवळपास त्यांच्या 1 ते 1.5 तास त्यांची चर्चा देखील झाली आणि या चर्चेनंतर न्यूज 18 लोकमतच्या सूत्रांना जी माहिती मिळाली होती की धनंजय मुंडे यांनी अजितदादाकडे राजीनामा दिलेला आहे। मग हा दिलेला राजीनामा अजितदादांनी अद्यापपर्यंत स्वीकारलेला देखील नाही अशा पद्धतीची देखील जी माहिती आहे ती माहिती मिळते। मात्र एकूणच जर या संपूर्ण प्रकरणाच्या अनुषंगाने बघितलं आपण तर खंडणी प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती असलेले वाल्मिक कराड यांच्यावरती खंडणी प्रकरणाचा गुन्हा दाखल आहे आणि या प्रकरणामध्ये ते आता CIDची जी कोठडी आहे ती 14 तारखेपर्यंत त्यांची कोठडी मध्ये रवानगी करण्यात आलेली आहे। मात्र जे वेगवेगळ्या पक्षाचे जे नेते आहेत, विरोधक आहेत, सगळ्यांकडून मागणी केली जाते की बीड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीचे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, मारामाऱ्याचा प्रश्न निर्माण होतो, त्याचबरोबर खंडणीचं प्रकरण असेल, या संपूर्ण प्रकरणाच्या दृष्टिकोनातनं नेमकी ही जी अशी परिस्थिती आहे, अशी परिस्थिती का निर्माण केली? भाजपचे आमदार सुरेश धस यांनी वारंवार या परिस्थितीला जबाबदार कोण आहे असा अंगुली निर्देश करून धनंजय मुंडे यांच्याकडे देखील बोट दाखवलेला आहे। त्याचबरोबर या सगळ्या प्रक्रियेमध्ये धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा आणि निपक्षपातीपणे चौकशी होईपर्यंत, या देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत धनंजय मुंडे यांना बिनखात्याचं मंत्री करा अशी देखील मागणी जी आहे ते सुरेश धसांनी केलेली होती। पण या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपण जर बघितलं तर काही जणांचा आरोप आहे की या प्रक्रियेमध्ये राजकारण होतंय, राजकारण समोर आणलं जाते, मोर्चाच्या आडून टीका टिप्पणी केली जाते आणि विशिष्ट व्यक्तीला टार्गेट देखील केलं जात आहे। अशा पद्धतीचा आरोप प्रत्यारोप केला जात असताना एकंदरीत बीड जिल्ह्याची जर सामाजिक परिस्थिती पाहता आज घडीला ज्या पद्धतीने संतोष देशमुख हत्या प्रकरण समोर आलेलं आहे आणि या प्रकरणाच्या अनुषंगाने सर्व स्तरातून रोष व्यक्त केला जात असतानाच दुसरीकडे मात्र खंडणी प्रकरणामधले जे आरोपी आहेत वाल्मिक कराड यांच्या समर्थनार्थ देखील मोर्चे निघाले। आता कालच आपण जर बघितलं तर अनेक पोलीस स्टेशनमध्ये OBC समाज आणि जे मुंडे समर्थक आहेत यांनी ठिय्या आंदोलन केलं होतं। मनोज जरांगे पाटील यांच्यावरती बीड जिल्ह्यामध्ये तब्बल 6 पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। तर सुरेश धस यांच्यावरती देखील गेवराई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। धनंजय मुंडे यांच्या संदर्भामध्ये वादग्रस्त वक्तव्य करणं आणि 2 समाजामध्ये तेढ निर्माण करणं या अनुषंगाने हे गुन्हे दाखल करण्यात आलेले जरी असले तरीसुद्धा बीड जिल्ह्याचं पालकत्व कुणी घ्यावं या अनुषंगाने देखील चर्चा झाली। आज जर आपण बघितलं तर बीड जिल्ह्यामध्ये 2 मंत्री आहेत, यामध्ये 2 मंत्री जर बघितलं पंकजा मुंडे या कॅबिनेट मंत्री आहेत, तर धनंजय मुंडे हे सुद्धा कॅबिनेट मंत्री आहेत। मात्र या दोघांच्या व्यतिरिक्त तिसरा कुणीतरी पालकमंत्री असावे अशी वारंवार मागणी केली जाते। बीडचे खासदार बजरंग सोनवणे आणि अजितदादा यांनी बीडचं पालकत्व घ्यावं, पालकमंत्रीपद घ्यावं अशी मागणी केली। तर दुसरीकडे सुरेश धस यांची स्पष्ट मागणी आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याचं पालकत्व घ्यावं आणि बीड जिल्ह्यामध्ये जे माफिया राज आहे, इथलची जी काही गुंडागर्दी आहे, इथं जी काही दहशत निर्माण केली जाते, ही या सगळ्यांचा बिमोड करावा यासाठी पालकमंत्रीपद हे खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच घ्यावं अशी जी मागणी आहे ती सुरेश धस आणि आणखी बहुतांश आमदारांनी केलेली आहे।
मात्र प्रामुख्याने पालकमंत्री पदाच्या अनुषंगाने इथं या अगोदर जर बघितलं तर 5 वर्ष पंकजा ताईंचा देखील पालकमंत्रीपदाचा कालावधी बीड जिल्हावासियांनी पाहिलेला आहे, तर 4.5 वर्षाचा कालावधी धनंजय मुंडे यांचा देखील पाहिलेला आहे। त्यामुळे आता बहुतांश लोक हे धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद नको अशा पद्धतीचे जे राजकीय नेते मागणी करत आहेत, त्यामुळे आता नेमकं धनंजय मुंडेंना बीडचं पालकमंत्रीपद दिलं जाणार का पंकजा मुंडेंना दिलं जाणार। तर दुसरीकडे सुरेश धस यांचं जे म्हणणं आहे ते पंकजा मुंडेंना देखील पालकमंत्रीपद नको, खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्रीपद घ्यावं किंवा अजितदादा यांनी पालकमंत्रीपद द्यावं अशा पद्धतीच्या ज्या मागण्या केल्या जातात। त्यामुळे आता नेमकं बीडचं पालकमंत्रीपद भेटणार कुणाला हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। का तर पालकमंत्रीपदाची जी काही यादी आहे ती ह्या 2 ते 3 दिवसामध्ये फायनल होईल आणि गार्डियन मिनिस्टर जो असेल तो बीड जिल्ह्यामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे। ज्या पद्धतीने बीड जिल्ह्यातलं सामाजिक वातावरण प्रदूषित झालेलं आहे, इथं वंजारा मराठा हा जो काही वाद आज चव्हाट्यावर आल्याचं चित्र पाहायला मिळतंय आणि अशा परिस्थितीमध्ये हे वातावरण शांत करण्यासाठी दुसरा कुणीतरी पालकमंत्री असावा अशी देखील मागणी केली जाते। तर दुसरीकडे जे धाराशिव जिल्हा आहे, या धाराशिव जिल्ह्यामधून देखील एक मागणी समोर आली, ती मागणी म्हणजे धनंजय मुंडे पालकमंत्री आम्हाला नको अशा पद्धतीची देखील तिथल्या लोकांनी मागणी केलेली आहे। त्यामुळे नेमकं बीडचं पालकमंत्रीपद कुणाला देणार आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये धनंजय मुंडेंनी जर राजीनामा दिला असेल, ज्या पद्धती सूत्राची माहिती मिळते अद्यापर्यंत त्यावरती शिक्कामोर्तब नाही आहे, मात्र अजितदादा पवार यांच्याकडे तो धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे आणि तो जर राजीनामा दिलेला असेल तर नेमकं बीडचं पालकमंत्रीपद कोण असणार, त्याचबरोबर तो राजीनामा स्वीकारला जाणार का, ह्या अनेक प्रश्न आहेत। त्यानंतर कालची जी एक महत्त्वाची घडामोड आहे ती मला सांगावी लागेल न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकाला। ज्यावेळेस धनंजय मुंडे यांनी अजितदादांची भेट घेतल्यानंतर रात्री उशिरा अजितदादा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झालेली आहे। त्यामुळे एकंदरीत या राजीनाम्यावरती काही चर्चा झाली का, आज त्या संदर्भात मोठी घोषणा होईल का, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सध्या पालकमंत्रीपदी कोण असलं पाहिजे आणि बीड जिल्ह्यातलं जे काही प्रदूषित झालेलं वातावरण आहे, इथलचं जे काही माफिया राज आहे, वाळू असेल, राख असेल, त्याचबरोबर या पवनचक्कीचं जे काही इथलचं अर्थकारण आहे, त्यामधून जे काही निर्माण होणारे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत, खून, मारामाऱ्या, दरोडे, अशा जे काही एकूणच कायदा सुव्यवस्थेचे जे प्रश्न निर्माण करणारे जे मुद्दे समोर येत आहेत, याला शांत करण्यासाठी पालकमंत्री हा खमके असला पाहिजे अशी देखील मागणी केली जाते। त्यामुळे नेमकं बीडचं पालकत्व कोण घेणार आणि बीडची जी काही परिस्थिती आहे बदलणार का, हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र दुसरा जो काही प्रश्न आहे की संतोष देशमुख हत्ये प्रकरणातील जे आरोपी आहे, अद्यापर्यंत एक आरोपी जो कृष्णा आंधळे नावाचा आरोपी आहे तो फरार आहे, तर इतर जे काही या प्रकरणातील जे 7 आरोपी हत्ये प्रकरणातील 7 आरोपी आहेत त्या 7 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। मात्र या आरोपींना कठोर शासन झालं पाहिजे आणि देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे। या अनुषंगाने न्याय मिळेपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा ही जी काही मागणी लावून धरली जाते। काल जे सर्वपक्षीय शिष्टमंडळ आहे ते राज्यपालांना देखील भेटलं आहे आणि राज्यपालांना भेटून तशा पद्धतीची मागणी केली आहे। छत्रपती संभाजीराजे असतील, त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड असतील, जे संदीप क्षीरसागर असतील, बजरंग सोनवणे असतील, आदी करून हे जे काही सर्वपक्षीय विरोधी पक्षाचे जे काही प्रामुख्याने आमदार आहेत यांचं देखील शिष्टमंडळ यांनी देखील भेट घेतलेली आहे। त्यामुळे नेमकं धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या संदर्भामध्ये आज निर्णय होणार का, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर दुसरीकडे बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कोण घेणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। या राजकीय घडामोडीपेक्षाही जे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जे हत्यारे आहेत त्यांना कठोर शासन होणार का आणि देशमुख कुटुंबाची भेट देशमुख कुटुंबाला न्याय मिळणार का, हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। आज मस्साजोग या ठिकाणाहून जे देशमुख कुटुंब आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेलेलं आहे। आपण जर पाहिलं तर या अगोदर अनेकांनी इथं मस्साजोग या ठिकाणी येऊन भेट घेतली। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, राष्ट्रवादीचे सर्व शरद पवार असतील, त्याचबरोबर छत्रपती संभाजीराजे आहेत, मनोज जरांगे पाटील आदी करून या सर्वांनी भेट घेतलेली आहे। सर्वांची एकच मागणी आहे की देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे। आज खुद्द मुख्यमंत्र्यांनी भेट घेतलेली आहे। त्यामुळे तपासी यंत्रणाच्या संदर्भात काय तपास सुरू आहे, कशा पद्धतीने तपास सुरू आहे, SIT काय तपास करते, CID काय तपास करते आणि या तपासावरती खरंच देशमुख कुटुंब समाधानी होईल का, हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। का तर मुख्यमंत्री या तपासाच्या अनुषंगाने सर्व जे अपडेट आहे ते अपडेट देखील या देशमुख कुटुंबाला देतील। त्याचबरोबर या देशमुख कुटुंबाच्या अनुषंगाने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज मुख्यमंत्री काय त्यांना दिलासा देणार, कशा पद्धतीने आश्वासन देणार, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे एकंदरीतच बीड जिल्ह्यातील देशमुख कुटुंबाच्या अनुषंगाने जो गेल्या अनेक दिवसापासून बीड जिल्हा धुमसत आहे, ज्या देशमुख संतोष
देशमुख यांची हत्या झाल्यानंतर जो धुमसत असलेला बीड जिल्हा आहे तो शांत करण्याच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने प्रयत्न केला जाणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर जे आरोपी आहेत ते कुठल्या एका जातीचे नाहीत, कुठल्या एका धर्माचे नाहीत, आरोपी हे आरोपी आहेत। त्या आरोपीला कठोर शासन झालं पाहिजे आणि बीड जिल्ह्यातला जातीवाद सुद्धा थांबला पाहिजे, हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे इथला पालकमंत्री कोण असेल आणि खरंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। चाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्हा गेल्या तब्बल 30 दिवसापासून धुमसत आहे आणि हा दुबसणारा बीड जिल्हा यामध्ये संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या, कठोर शिक्षा द्या या अनुषंगाने सर्वच स्तरातून या बाबतीत संताप व्यक्त केला जातो आहे। ज्या पद्धतीने निगरून हत्या केली, त्या निगरून हत्या केल्यानंतर त्या संदर्भामध्ये लोकांमधून जनभावना ही संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या। या प्रकरणातील आत्तापर्यंत 8 आरोपीला अटक करण्यात आली, 1 आरोपी या प्रकरणातील बाकी आहे। खंडणी प्रकरण असेल, त्यानंतर घडलेले हत्येचं प्रकरण असेल आणि सर्वात अगोदर घडलेलं मारहाणीचं प्रकरण, या तीनही प्रकरणाच्या अनुषंगाने ज्या तपासी यंत्रणा आहेत ह्या तपास करत आहेत। यामध्ये CID तपास करते, त्याचबरोबर SIT देखील या ठिकाणी तपास करते आणि या सर्व तपासी यंत्रणा तपास करत असताना जे आरोपी अटक आहेत त्या अटकेत असलेल्या आरोपींच्या संदर्भात न्यायालयाच्या समोर देखील हजर करण्यात आलं। बहुतांश आरोपींना ही पोलीस कोठडी आहे, सर्वच आरोपींना आता सध्या पोलीस कोठडी आहे, CIDची पोलीस कोठडी सुरू आहे। मात्र हे सगळे प्रकरण सुरू असताना अनेक जिल्ह्यामध्ये या प्रकरणाचा संताप व्यक्त करण्याच्या अनुषंगाने जे मोर्चे निघत आहेत, यामध्ये आपण बघितलं परभणीमध्ये मोर्चा निघाला, बीडमधला जो मोर्चा, त्यानंतर परभणीचा मोर्चा, लातूरमध्ये देखील मोर्चा निघाला, पुण्यामध्ये देखील मोर्चा निघाला आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून या आरोपीला कठोर शासन झालं पाहिजे, अटक केलं पाहिजे अशा पद्धतीची मागणी एकीकडे जोर धरत असताना दुसरी देखील मागणी यामधून समोर येतोय। ती मागणी म्हणजे धनंजय मुंडे यांचा राजीनामा दिला जावा आणि धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा। या अनुषंगाने विरोधक असतील, सत्ताधारी पक्षाचे आमदार असतील, या सर्वांकडून मागणी केली जाते की या संतोष देशमुख हत्या प्रकरणाची निपक्षपातीपणे चौकशी करायची असेल आणि देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशा पद्धतीची मागणी देखील केली जात होती। आणि काल धनंजय मुंडे यांनी अजितदादा पवार यांची भेट घेतली, जवळपास त्यांच्या 1 ते 1.5 तास त्यांची चर्चा देखील झाली आणि या चर्चेनंतर न्यूज 18 लोकमतच्या सूत्रांना जी माहिती मिळाली होती की धनंजय मुंडे यांनी अजितदादाकडे राजीनामा दिलेला आहे। मग हा दिलेला राजीनामा अजितदादांनी अद्यापर्यंत स्वीकारलेला देखील नाही अशा पद्धतीची देखील जी माहिती आहे ती माहिती मिळते। मात्र एकूणच जर या संपूर्ण प्रकरणाच्या अनुषंगाने बघितलं आपण तर खंडणी प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती असलेले वाल्मिक कराड यांच्यावरती खंडणी प्रकरणाचा गुन्हा दाखल आहे आणि या प्रकरणामध्ये ते आता CIDची जी कोठडी आहे ती 14 तारखेपर्यंत त्यांची कोठडीमध्ये रवानगी करण्यात आलेली आहे। मात्र जे वेगवेगळ्या पक्षाचे जे नेते आहेत, विरोधक आहेत, सगळ्यांकडून मागणी केली जाते की बीड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीचे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, मारामाऱ्याचा प्रश्न निर्माण होतो, त्याचबरोबर खंडणीचं प्रकरण असेल, या संपूर्ण प्रकरणाच्या दृष्टिकोनातनं नेमकी ही जी अशी परिस्थिती आहे, अशी परिस्थिती का निर्माण केली? भाजपचे आमदार